मी विजय शुगजे। मी आता आहे अहमदनगर जिल्ह्यातील जे पुष्कळदा नाव ऐकलेलं आहे एकनाथवाडी। आज या एकनाथवाडी आणि मुंगसवाडच्या सरहद्दीवरील टेंभी नाका हे समोर जे बसलेले आहेत ग्रामस्थ हे टेंभी नाका आणि हे स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेले असताना देखील आज रस्त्यासाठी संघर्ष करताना या ठिकाणी दिसत आहेत। तर तो संघर्ष म्हणजे या ठिकाणी 60 ते 70 वस्ती आहे। टेंभी नाका म्हणून जी वस्ती आहे त्या वस्तीवरील शेतकऱ्यांना गावात येणे सध्या म्हणजे मरण यातना भोगाव्या लागत आहेत आणि ते आपण काही दृश्यात पाहिलेलं आहे। आणि आणखी पहा तरीही प्रशासनाला या गेंड्याच्या कातड्याच्या प्रशासनाला आजही जाग येत नाहीत। गेली 75 वर्षापासून शेतकरी सातत्यानं जगाचा पोशिंदा जो आहे तो राबतो आणि कशा प्रकारे कष्ट करून तुमच्यापर्यंत घास आणून देतो याची किंमत हा व्हिडिओ पाहिल्याच्या नक्कीच सर्वांना कळेल की हे काय किंमत मोजतायत। तर आज देखील 75 वर्ष पूर्ण होऊन या रस्त्यासाठी ग्रामस्थ मुंगसवाडे आणि एकनाथवाडी या ठिकाणचे लोक रस्त्यावर उपोषणासाठी आजपासून बसलेले आहेत। तरी या ठिकाणी हे लोक म्हणतायत की जोपर्यंत आमच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हटणार नाहीत। तर ही सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल। पाथर्डी तहसील या प्रशासनाला त्यांच्या मंडल अधिकारी तहसीलदार तलाठी यांचं काम आहे शेतीच्या प्रश्नाबाबत प्रामुख्याने लक्ष घालायचं। ते मात्र आज AC कॅबिनमध्ये बसून आहेत। मात्र येथील परिस्थिती ही जो तो येणारा पाहतो आणि तोंडात चक्क बोट घालतो।